नमस्कार, मी मंदार परब. रोखोक मध्ये आपलं स्वागत. माझ्या मते माध्यमांना दोष देण्या अगोदर सरकार नक्की व्यवस्थित पावलं उचलतात का आणि विरोधकांची बाजू पण सरकार फक्त माध्यम मांडत नाही, विरोधक काय करतायत हे ते दाखवतायत. पण माध्यमांना दोष जर द्यायचा असेल आणि सरकारी पक्षाला वाटत असेल की नेहमी माध्यम त्यांनाच दोषी ठरवतात, तर माझ्या मते माध्यमांनी एकच बाजू दाखवली असती आणि दुसऱ्या बाजूचा कधीच विचार केला नसता. एनिवे, नाही, मला याच्यात एक सांगायचंय, दोन्ही बाजू अवश्य दाखवल्या जातात, पण आपली म्हणून शेरेबाजी जी होती त्यात सरकारला रिडिक्यूल करणे आणि सरकारच्या विषयी बदनामीकारक शेरेबाजी जी होते, त्यामुळे माध्यमांचा नक्की दृष्टिकोन काय आहे हे दिसतं. ठीक आहे विनोद तावडे, तुम्हाला वाटतं का की सगळी माध्यम यात आपल्या प्रश्नाला रत्नाकरजींनी जे उत्तर दिले यातच सत्ताधारी पक्षाची मानसिकता ध्यानात येते. अतिशय कन्फ्युज्ड आहे. म्हणजे अडवाणीजींच्या यात्रेची एक वेगळी स्थिती होती. अण्णा हजारेंच्या ह्याच्यात अण्णा हजारे सातत्याने सांगतायत की शांततापूर्ण मार्गाने तुम्ही साधं उपोषण सुद्धा होऊ देणार नाही. म्हणजे अशा पद्धतीचं कधीच झालं नव्हतं या देशात. आणीबाणी असेल तर तुम्हाला कायद्याची कलम सगळी आहेत हो, पण याच घटनेने माणसाला स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय. आणि अण्णांचं आंदोलन जे चालू आहे आतापर्यंत यात कुठेही हिंसा झालेली नाही, यात कुठेही दगडफेक झालेली नाही. आणि मला असं म्हणायचं की साधं त्यांना आपलं मत मांडायचंय ते तुम्ही न मांडू देता कुठेतरी ते राहिलेत त्या मयूर विहार, तिकडे त्यांना सकाळी अटक करून घेऊन जाणं. मला असं वाटतं की सरकार मग त्या कन्फ्युज होतं. मग 48 तास देतो असं म्हणत होतं, मग आता म्हणतात आम्ही 7 दिवस देतो. हे कुठे एक ठोस भूमिका. मला असं वाटतं की अशी आंदोलनं होत राहणार. या आंदोलनाच्या विषयात सरकारला त्यातले जे मुद्दे आपल्याला प्रामाणिकपणे वाटतात ते निगोशिएट केले पाहिजेत, चर्चा केली पाहिजे. अण्णांनी महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रकारची आंदोलनं चालवली याच्या आधी. त्यावेळी सरकारने त्यावेळी पावलं उचलली, चर्चा केली, जे योग्य आहे ते ऍक्सेप्ट केलं. असं कुठेही निगोशिएशन न करता सरकार कपिल सिब्बल आणि मनीष तिवारी काय बोललो रत्नाकरजी अण्णांबद्दल आपण ऐकलं. अरे तुरेच्या भाषेत सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता मनीष तिवारी बाकी गोष्टी अनेक वेळा चांगल्या मांडतात, पण इतके कन्फ्यूज आहेत आणि इतके चिडले दातून की त्यांना कळत नाही की कसं हे आवरायचं. मला असं वाटतं की अण्णा आणि त्यांच्या टीमवर जर नीट निगोशिएशन सगळ्या पद्धतीने करता आली तर अनेक वेळा अण्णांनी सरकारला नेहमीच झुकतं माप दिलेलं आहे. विरोधकांपेक्षा अनेक वेळा संधी दिलेल्या आहेत. महाराष्ट्राचा अनेक अल्टिमेटम त्यांनी पुढे ढकलले आहेत. सरकारला करायचं आहे तर त्यांचा प्रयत्न अक्रॉस द टेबल चर्चेने करण्याचा असतो. ज्यावेळेस सरकार ऍडमंट आहे, माझ्याकडे काही जादूची कांडी नाही, जे अरुण जेटली म्हणले तर खरं आहे, पॉलिटिकल विल पाहिजे पंतप्रधानाला, जादूची कांडीची गरज नसते, ते विल दिसत नाही आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. हे यातलं वास्तव आहे. आपली पॉलिटिकल विल याआधी दिसलेली आहे. प्रणब मुखर्जींनी ज्या वेळेला असं सांगितलं की गृहमंत्र्याच्या माझ्या अध्यक्षतेखाली स्टँडिंग कमिटीची जी शिफारस होती ती जून 2003 मध्ये मी लोकसभेत मांडलेली होती. त्यानंतर 2 वर्ष आपलं सरकार होतं. व्हॉट प्रिव्हेंटेड यू फ्रॉम ब्रिंगिंग द लोकपाल बिल हा प्रश्न त्यांनी लोकसभेत विचारला, त्यावर कुणीही उत्तर दिलेलं नाही. माझं म्हणणं की माझे लोकसभेत ते बिल मांडण्यात होतो. हे इतके वर्ष सत्तेत आहेत, त्याचा रत्नाकरजी 2 वर्ष 700 दिवस झाले हो. मला 43 वर्ष चर्चा चालू आहे आणि पॉइंट हा आहे की आम्ही समजा 7 वर्ष होतो, अजूनही बिल झालेलं नाही ही वास्तवता आहे. पण माझ्या मते आपल्याला सामान्य माणसाला, माझ्याजी आपल्याला सामान्य माणसाला विचारूया, त्यांना काय वाटतं, लताजी तुम्हाला काय वाटतं की हा जो पूर्ण चाललेला आहे, हा घटनाक्रम चाललाय, त्याच्यात तुम्हाला वाटतं का की खरंच कोण चुकलंय? की अण्णा ज्या पद्धतीने आज सामान्य माणूस अण्णांच्या बाजूने उभा आहे, सामान्य माणूस आज त्यांच्या एका हाकेवर रस्त्यावर उतरलाय, मग ते मुंबई असून दे, जयपूर असून दे किंवा दिल्ली असून दे, आणि मग यात पॉलिटिक्स आहे का? जसं महाजनजी म्हणाले फक्त एकाच पक्षाची आपण बाजू दाखवता. मला वाटतं आम्ही अण्णा हे कुठल्या पार्टीचे सदस्य नाही आहेत आणि प्रत्येक मीडिया अण्णांना दाखवत असेल तर त्यात पार्टीचं पॉलिटिक्स का काढावं हे मला अजूनही कळलेलं नाही. एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला अण्णांची बाजू बरोबर वाटते आणि अण्णांना सगळ्याच लोकांनी, जनतेने समर्थन अण्णांचं केलेलं आहे. माझ्या सकट इतकंच नव्हे, काल जी मुलं उतरली, जे युथ उतरलं, याला कोणी बोलावून आणलेलं नव्हतं, आमंत्रित केलेलं नव्हतं. आणि सरकार जे प्रत्येक वेळेला आपले निर्णय बदलतं, आता बोलू मग बोलू, कसा सरकारवर विश्वास ठेवणार? आणि सरकारची या संदर्भात अत्यंत गोची झालेली आहे आणि त्याच्या पोटी त्याने हे असे निर्णय घ्यावे लागतात. मनमोहनजींवर कोणाचं तरी प्रेशर असावं असा माझा दावा आहे. बरोबर आहे, मनमोहनजींवर प्रेशर आहे का? पण मनमोहनजी नेहमीच सांगतात की कोएलिशनच्या गव्हर्नमेंटमध्ये प्रेशर हे असतंच. मग ते कोणाचं असतं, काय असतं, हे खरंच ते जास्त चांगले उत्तर देतील याची. लीना मेंद्रेजी, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही स्वतः
महाराष्ट्र सरकारमध्ये काम केलंय, प्रधान सचिव होतात तुम्ही, पण या परिस्थिती तुम्ही पण खूपदा पाहिल्यात, अण्णांना तुम्ही पण ओळखत असाल, आणि असं असताना तुम्हाला वाटतंय का की कुठेतरी थिंकिंग मध्ये प्रॉब्लेम आहे, कुठेतरी विचारसरणीमध्ये काहीतरी दोष आहे आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही? मला असं वाटतं की मला एक थोड्या वेगळ्या मुद्द्याकडे आपलं लक्ष न्यावंसं वाटतं. मुद्दा असा आहे की करप्शन नको ही सगळ्या जनतेची ठाम भावना आहे. करप्शन थांबवलं पाहिजे. करप्शन आज थांबवलं जात नाहीये आणि त्याच्यामुळे सामान्य माणूस हा चिडीला आलेला आहे, रडीला आलेला आहे. आता एक लोकपाल बिल यायला हवं असं एक म्हटलं जातं. मग ते लोकपाल बिल कसं असेल, कुठल्या पद्धतीने येईल, ह्याच्यापेक्षा मला असं दिसतं की ते यायला अजून वेळ लागणार आहे. कोणतंही बिल आलं तरी ते पहिलं पार्लमेंटमध्ये मांडलं जाईल, मग त्याच्यावर इनॅक्टमेंट होईल, मग कायदा तयार होईल आणि मग लोकपालाची, त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेला अजून वेळ लागणार आहे. पण माझं एक दुसऱ्या बाजूकडे लक्ष जात आहे की आज ऑलरेडी आपल्याकडे अँटी करप्शन कायदा आहे, आपल्याकडे CVC आहे, आपल्याकडे CBI आहे, आपल्याकडे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आहे, आपल्याकडे इतरही लोकायुक्तची सिस्टम आहे. मुद्दा असा आहे, ह्या सगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी सपोर्टसाठी एक ब्युरोक्रेसी तिथे असते. माझ्यामध्ये लिंक मध्ये प्रॉब्लेम आणि आपण बँगलोरचा संपर्क तुटलेला आहे. आपल्याबरोबर भरत दाभोळकर पण जोडलेले आहेत या चर्चेत. भरतजी, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने आपली चर्चा सुरू होती की आज तुम्ही पण स्वतः आझाद मैदान होतात, तुम्हाला कोणी इन्व्हाइट केलं होतं का की तुम्ही पण अण्णांच्या हाकेला उत्तर देऊन तिकडे पोहोचलात? मला वाटतं लोकांच्या मनात जे काही फ्रस्ट्रेशन इतक्या वर्षांपासून आहे त्याला हा उत्स्फूर्त मिळालेला प्रतिसाद आहे. मला तिकडे एक 78 वर्षाची बाई भेटली, डॉक्टर बाई भेटली. ती म्हणाली की मी दरवर्षी जेव्हा जेव्हा आपल्या इकडे कधी अण्णांचा प्रोटेस्ट झालाय तेव्हा मी इकडे येते आणि मी उपवास करतो त्यांच्याबरोबर. मला एक 8 वर्षाची मुलगी भेटली. ती म्हणाली की मी आईवर आली आहे माझ्या, आणखी मी मुली घालू शकतात का अण्णांची टोपी अशी, तिला मी टोपी काढून दिली. तर हा जो काय प्रतिसाद आहे तिकडे एक मला एक फ्रीडम फायटरची एक मुलगी भेटली, म्हणजे आता म्हातारी बाई आहे. ती म्हणाली माझ्या वडिलांनी 35 साली ह्याच्यात भाग घेतला होता, हा माझा झेंडा तेव्हाचा आहे, तुम्ही आता घेऊन आली आहे. ही लोक जी येत आहेत ती काही स्पॉन्सर्ड लोक नाही आहेत. आणि मला नवल हे वाटतंय की ह्या वेळी जेव्हा गव्हर्नमेंटनी कन्सिलिएटरी अप्रोच घ्यायला पाहिजे, जेव्हा हंबल व्हायला पाहिजे, तेव्हा ते जास्तीत जास्त ॲरोगंट होत चालले आहेत. ते मला समजत नाही असं का वागतायत. ते इंग्लिशमध्ये असं म्हणतात की एक डेथ विश असते. तर मला असं वाटतं की ह्या गव्हर्नमेंटची डेथ विश आहे की आपलं ह्याच्यातनं कम्प्लीट म्हणजे आपली समाप्ती व्हावी. कारण त्याशिवाय तुम्ही इतकं ॲरोगंट होत नाही आणि काही गरज नाही ॲरोगंट व्हायची. दिस इज नॉट अगेन्स्ट अ गव्हर्नमेंट, दिस इज अगेन्स्ट अ सिस्टम. म्हणजे आमचा जो सपोर्ट आहे तो अण्णा ह्या व्यक्तीला नाही आहे, आमचा ह्या कॉजला आमचा सपोर्ट आहे. अण्णा इज अ सिम्बल ऑफ दॅट कॉज. हे गव्हर्नमेंट लक्षात घेत नाहीये. म्हणजे हे अण्णांना सपोर्ट कोणी करत नाहीये, हा कॉजला सपोर्ट करतायत लोक. त्यामुळे तुम्ही अण्णाला नावं ठेवून तुम्हाला तुमचं काही त्यातनं साध्य करता येणार नाहीये. बरोबर आहे. महाजनजी हसतायत. महाजनजी, तुम्हाला काय वाटतं की जसं भरत दाभोळकर म्हणाले की खरंच कॉजला सपोर्ट आहे आणि प्रत्येक माणूस हे म्हणतो की त्यांना आज करप्शन नकोय? नाही, हे बरोबरच आहे, त्याचा काही सवालच नाही. आज आपल्या देशामध्ये एकही राजकीय पक्ष असा नाही की जो म्हणतो की भ्रष्टाचार आम्हाला चालेल, असा एकही राजकीय पक्ष नाही. पण वागत मात्र नाही. त्यामुळं मुळामध्ये असं आहे की भ्रष्टाचार हा फार पुरातन विषय आहे. कौटिल्यांनी अर्थशास्त्रामध्ये त्याला उपमा दिलेली आहे. जलाशयातला मासा पाणी कधी पितो हे जसं कळत नाही, तसं सरकारी नोकर कधी त्या सरकारी पैशावर डल्ला मारतो हे कळत नाही. हे कौटिल्यांनी आपल्या अर्थशास्त्रात म्हणून ठेवलेलं आहे. त्यामुळं भ्रष्टाचार हा काय आजचा विषय नाही. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन ही सुद्धा पहिली गोष्ट नाही. जयप्रकाश नारायण यांनी केलेल्या आंदोलनामध्ये 3 वर्ष सक्रिय राहिलेला आणि त्यातली 1.5 वर्ष तुरुंगात घालवलेला मी माणूस आहे. त्यावेळेला TV नव्हते, वर्तमानपत्र आमची एकही बातमी छापत नव्हते. जयप्रकाशांना अटक झाल्याची बातमी वर्तमानपत्रांनी छापली नाही. प्रत्येक वर्तमानपत्र आपलं अग्रलेखाचा कॉलम कोरा ठेवत होतं. अशा अवस्थेमध्ये आम्ही लोकांनी जे आंदोलन केलं ते याच्या 10 पट मोठं आणि 20 पट परिणामकारी होतं. त्यामुळे भ्रष्टाचारी आंदोलनाच्या बाबतीत नव्यानं धडे कुणाकडनं घेण्याची काय आवश्यकता या समाजाला असं मला वाटत नाही. मुद्दा असा आहे की भ्रष्टाचार या विषयावर सर्वांचं एकमत असताना, सहमती असताना सुद्धा तो का कमी होत नाही? तर आज असलेले कायदे आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याची न्याय प्रणाली यामध्ये अक्षम्य दिरंगाई होते.
ती अक्षम्य दिरंगाई कशी कमी करता येईल आणि लवकरात लवकर या प्रकरणांचा निकाल कसा लावता येईल आणि एक्झम्पलरी पनिशमेंट कशी देता येईल, हा खरं म्हणजे चर्चेचा मुख्य विषय आहे. त्याऐवजी भलतीकडेच चर्चा न्यायची. आणि आता तुमचं काय राहिलंय आयुष्यात, 79व्या वर्षी तुम्हाला पंतप्रधान मिळालं, आता तुम्हाला काय पाहिजे, हे विधान आक्षेपार्ह वाटत नाही. पण दुसरं काही सरकारच्या बाजूने सांगितलं तर ते मात्र आक्षेपार्ह वाटतं. आज हे जगातलं पहिलं उदाहरण आहे की एका नागरिकानं पंतप्रधानाला अशा प्रकारचा अपमानकारक, अधिक्षेपकारक असा प्रश्न विचारलेला आहे. त्याला कोणी आक्षेप घेत नाही, लोकसभेतही घेत नाही, राज्यसभेतही घेत नाही, टीव्हीच्या स्टुडिओतही घेत नाही. हे एक पक्षपातीपणाचं आणि एकच बाजू एकांगीपणे आणि अतिरंजितपणाला लावून धरण्याचा पुरावा आहे. माझंजी याच्यात दुसरं पण आहे की खरंच आपली विश्वासार्हता जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमवर राहिली आहे का? कारण जर आपली विश्वासार्हता सिस्टीमवर नसेल तर प्रत्येक माणूस दोष देत असतो आणि जो सत्तेत असतो त्याला तो दोष देणार, कारण लोकांनीच त्याला तिथे पाठवलंय. आणि जर तो माणूस त्यांच्याप्रमाणे वागत नसेल तर मग लोकांनी काय करायचं? तावडेजी, तुम्हाला काय म्हणायचं की जसं हे म्हणतात की तुम्ही पंतप्रधानांना काहीच बोलू शकत नाही, शेवटी पंतप्रधान काय बोलू शकत नाही असं म्हणत नाही, ज्या पद्धतीने बोललं ते एक सभ्यता पाळली पाहिजे, पातळी पाळली पाहिजे, विवेक पाळला पाहिजे. बरोबर आहे. पण तीच सभ्यता काँग्रेसने अण्णांच्या बाबतीत पाळली का? हा पण एक प्रश्न आहे. अगदी पाळली, म्हणूनच अगदी पाळली, बिलकुल बरोबर नाही, अगदी पाळलेली आहे. म्हणूनच तर 5 शासकीय प्रतिनिधी आणि 5 अशासकीय प्रतिनिधी यांच्याबरोबर 3 महिने चर्चा झालेली आहे. आणि आता तुम्ही म्हणता की त्यांना तुम्ही विचारतच नाही, त्यांच्याशी तुम्ही चर्चाच करत नाही. मी चर्चा करायला येणार आणि बाहेर जाऊन दुसरंच काहीतरी म्हणणार. संसदीय समितीसमोर जे बोललं नाही ते बाहेर येऊन सांगायचं की मी असं बोललो म्हणून. ह्याच्यावर टीका करायची नाही, ह्याच्यावर माझ्यावर काही बोलायचं नाही. माझ्यामध्ये कुठला पक्ष खरा बोलतो पद्धतीनं एकांगीपणानं चर्चा चालणार नाही. पण मागे एकदा एक प्रस्ताव असा होता की आपण एक पूर्णपणे ट्रान्सपरंट करावं केले पाहिजे. याच्यावरच मुद्दा होता. काय म्हणायचं आहे की ज्यावेळी आता महाजनजी असं म्हणतायत ना की अण्णा आत एक बोलले बाहेर बोलले, तर अण्णांची मागणी होती ना की हे तुम्ही व्हिडिओ कॅमेरे लावा, चर्चा करा, काय का घाबरलात तुम्ही? मला असं वाटतं की बघा, अण्णांवर उगाच नसले तरी रेकॉर्डिंग आहे. माझं काय म्हणणं आहे की महाजनजी 75चं आंदोलन होतं की नाही मोठं, तो होतच, पण त्यामुळे ह्या आंदोलनाचं महत्व कमी होत नाही. मला असं वाटतं की एका सिस्टीम मध्ये ट्रान्सपरन्सी अधिक येण्याची गरज आहे असं जर सामान्य माणसाला वाटतंय आणि तो अण्णांच्या रूपाने व्यक्त करतो. मी भरत दाभोळकर म्हणले अतिशय खरं आहे. आज सत्तेत तुम्ही आहात, उद्या आम्ही असो, कर्नाटकात आम्ही आहोत, तर तिकडे अजून ठिकाणी आम्ही आहोत, काही ठिकाणी तुम्ही आहात. हा लोकपाल सगळ्यांवरच चालायचा आहे. आणि त्यामुळे पॉलिटिकल सिस्टीम जर करप्ट झाली आणि त्याला जर आता पासवर्ड नीट करण्याचा हा जर जनलोकपाल आहे की अण्णा हजारे आहे, वी शुड ऍक्सेप्ट दॅट पासवर्ड आणि ही करप्ट झालेली आपली सिस्टीम दुरुस्त करण्याकडे मोकळेपणाने 4 पावलं टाकली पाहिजे. संसद ही सर्वोच्च आहे हे अण्णा पण म्हणाले आहेत. पण संसदेत जसं आपण अमेरिकेच्या लोकशाहीचं कौतुक करतो, त्या सिनेटर्सना ईमेलचा खच पडतो आणि मग त्यांना त्या मताच्या आधारे जावं लागतं, त्याचं ज्यावेळी आपण कौतुक करतो तर आपल्या इथला असा सामान्य माणूस जागरूक होऊन त्याच्या मताचा एक दबाव उत्पन्न करतोय. चर्चा करा, निगोशिएट. विनोदजी एक बोलू का? बोला 3 महिने आपण त्या मुद्द्याने माझ्याजी बोला. नाही विनोदजी, मला एक सांगायचं, आज मला सकाळी आझाद मैदानावरती एक लोक भेटली तिकडे. ते म्हणाले की आम्ही ठरवलंय की आम्ही आमच्या एमपीच्या घरावर जाणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की आमच्या मनातल्या भावना ह्या आहेत, तुमची कुठलीही पार्टी असो, तुमच्या पार्टीची कुठलीही व्हिप असो, या आमच्या भावना तुम्ही जर काही मांडल्या नाहीत तर नेक्स्ट टाइम वी विल नॉट इलेक्ट यू, हे आम्ही आमच्या एमपीला जाऊन सांगणार आहोत. तुम्ही तेच करावं असं त्यांनी मला विनंती मला केली की तुमच्या कुठल्याही कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तुम्ही हेच जाऊन करा. बरोबर, लोक जागृत झाले आहेत आणि ते आपण मान्य करतोय की नाही किंवा ते मान्य करायला आपण तयार आहोत की नाही या मुद्द्यावर आपण येऊया. एका ब्रेकची वेळ झाली, घेऊयात एक ब्रेक.